वर्तवण्यात आली आहे। नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 या खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। या महोत्सवात नागपुरात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केला। महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून पहिल्यांदा नागपूरमध्ये वाहन उद्योगाचं पदार्पण झालं आहे। या सर्व प्रयत्नातून येत्या 5 वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। या गुंतवणुकीतून भारत आणि जागतिक बाजारासाठी नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रिक वाहनं आणि ट्रॅक्टरचं नागपुरात उत्पादन होणार आहे। या प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात येणार असून कंपनीनं छत्रपती संभाजीनगर इथं पुरवठा केंद्र तर नाशिकमध्ये विस्तार केंद्र उघडण्याची घोषणा केली। त्यामुळे पुणे शहरानंतर राज्यात आता नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये वाहन क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठी व्यवस्था निर्माण होईल असं ते म्हणाले। जे त्यांची कार आहे, SUV आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते। ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल ज्यातनं EV कार्स, नेक्स्ट जेन कार्स आणि त्यासोबत ट्रॅक्टर्स अशा दोन्ही गोष्टी असतील। ही इंटिग्रेटेड पद्धतीची महिंद्राची सगळ्यात मोठी फॅक्टरी असेल आणि यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत। त्याचं अनाउन्समेंट त्यांनी केलं। जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1600 एकर जागा आम्ही त्यांना देतो। यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे। तसंच या ठिकाणी स्मेल्टिंगच्या क्षेत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट झाली आहे। EV ऑटोच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट झाली आहे। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात आलेली आहे। गडचिरोलीमध्ये जगातील सर्वात मोठं हरित पोलाद केंद्र, नागपुरात सोलर मॉड्यूल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने देखील महत्त्वाची पावलं पडली। विदर्भासाठी विविध 4 गुंतवणूक करारही करण्यात आले। एनमोटिव्ह जर्मनी कंपनीसोबत प्रथमच गिगा कास्टिंग तंत्रज्ञानावर आधारित 3 चाकी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात 10,000 कोटींचा करार झाला आहे। भविष्यात 2,500 कोटींच्या गुंतवणुकीतून याचा विस्तार होणार असून 80% उत्पादनाची निर्यात होऊन 6,000 प्रत्यक्ष आणि 10,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नागपूरमध्ये सौर ऊर्जा मॉड्यूलमधील देशातील सर्वात मोठी व्यवस्था विकसित केली जात आहे। यामधून 1 लाख रोजगार निर्माण होऊ शकतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। दावोसमध्ये झालेल्या करारातून विदर्भासाठी सुमारे 4.25 लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे असं ते म्हणाले। राज्याच्या समतोल विकासासाठी उद्योग धोरण आखण्यात आलं असून ज्या भागात उद्योग नाहीत अशा भागांचाही विकास साधला जाणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। गडचिरोली ते वाशिम अशा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील गरिबी, बेरोजगारी दूर करून या भागाला समृद्ध आणि संपन्न करण्याचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला। येत्या 5 वर्षात विदर्भात 5 लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल असंही ते म्हणाले।